दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड इथल्या जेल रोड परिसरातील पिंटो कॉलनी आडावमळा इथं विद्युत पोलवर दुरुस्तीचं काम सुरू असताना शॉक लागून एका विद्युत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली। शिवाजीनगर येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेले तंत्रज्ञ जय मुकुंद सकट वय 28 राहणार साईनाथ नगर जेल रोड आणि राजेश सुरेश चौरे राहणार जत्रा हॉटेल परिसर हे आडावमळा इथल्या विद्युत पोलवर दुरुस्तीचं काम करत असताना अचानक दोघांनाही विद्युत शॉक लागला। शॉक लागल्यानंतर दोघेही पोलवरून खाली कोसळल्यानं गंभीर जखमी झाले। दोघांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान जय सकट यांचा मृत्यू झालाय, तर राजेश चौरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 3 वाजल्यापासून संबंधित विद्युत पोलमधून ठिणग्या तसंच ज्वाळा निघत होत्या। परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीसाठी घटनास्थळी आले होते। त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली। या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे। रात्री जाळ निघत होतं, 3 वाजेपासून जाळ चालू होता। पाऊस बी चालूच होता। तक्रार मी नाही केली, कोणी केली असेल, पण मग त्याच्यामुळे ते हे झालं आणि हे लाईट गेलेली होती म्हणून हे नीट करायला आलते 12च्या टायमाला। शॉक लागला। वरती होते का खाली? वरती होते, खाली पडले। आढावनगर आहे, पिंटो कॉलनी। माझं नाव कोमल गौतम आंबोरे। मी पाठीमागे होते, कपडे धुवायला गेलेली होती, तिकडनं इकडे आली तेव्हा ते तिथनं आहे ना उभे होते। तर त्यानंतर त्यांना झटका लागला, तर ते असे झाले इकडनं या साईडनी। दुसरा झटका लागला ना, ते डायरेक्ट खाली आले। खाली आल्याच्या नंतर याला लागलं, हे जे आहे ना त्याला लागलं, त्याच्यानंतर ते इकडं पडले, असे उलटे झाले। त्यानंतर वापस झटका मारला तर त्या साईडला इथं तोंडावर पडले, तोंडावर पडून मग खाली पडले ते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।